आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय तुषार जोशी सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना बहुमोल असं मार्गदर्शन करावं. माननीय तुषार जोशी सर. या युनिक अकॅडमीतर्फे MPSCच्या यशवंतांचा जो सत्कार समारंभ आयोजित केला आहे, त्या सत्कार समारंभाला उपस्थित माननीय श्री कलसेट्टी सर, या युनिक अकॅडमीचे डिरेक्टर जाधव सर, भोळे सर, इतर सर्व मंचकावरील मान्यवर, यशस्वी विद्यार्थी ज्यांच्याकरता प्रामुख्याने सत्कार समारंभ आयोजित केला आहे ते, आणि त्यांचे पालक आणि माझ्यासमोर उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आता मगाशी सांगितलं की मी काही जणांना जेव्हा इंटरव्ह्यू करता मार्गदर्शन करताना एका जणांनी प्रेफरन्स बदलला आहे ना, आणि तो DYSP झाला. त्याला एक असा एक विनोद आहे की एका माणसाला ऑप्शन देतात स्वर्गात जायचं का नरकात. मग तो जातो, तो म्हणतो पहिलं ट्रेलर दाखवा. मग तो नरकाचा मस्त ट्रेलर असतो, जरा आराम करतायत, पाण्यामध्ये डुंबतायत, आंघोळ करतायत, असं सगळं सुंदर. आणि स्वर्गाचं असतं ते असं जरा नॉर्मल असतं, आपलं 2-3 शॉट आपले ते दूरदर्शनचं दाखवतात तसे. आणि मग तो म्हणतो बाबा हेल द्या मला. आणि नंतर गेल्यावर मात्र मग हेलमध्ये त्याला चोप पडतो. म्हणतो असं कसं झालं ट्रेलर. तर म्हणतो ते ट्रेलर मॅनेजमेंटवाल्यांनी बनवलं होतं आणि ते जे स्वर्गाचं आहे ते आपलं सरकारी लोकांनी बनवलं. जो कपाट आता डेप्युटी SP झालेत ते थोडंसं पोलीसमध्ये काम करताना थोडं सुट्ट्या बिट्ट्या कमी मिळतात, जरा हेरारकी असते, थोडं जास्त ताण पडतो. परंतु अदरवाईज काही गोष्टी सर्व सरकारी नोकरीमध्ये समान आहेत. आणि आता मी जेव्हा बोलतोय तेव्हा माझ्या गेल्या 15 वर्षाचे मी अनुभव बोलीन, त्यातले 2-3 गोष्टी मी बोलीन. आणि त्याच्यातनंच मला वाटतं सुरुवातीला जे प्रशासकीय सेवेत जातील त्यांना काही प्रमाणात माझ्या अनुभवाचे बोल मी सांगू इच्छिन. महत्त्वाचं असं आहे की सरकारी नोकरीत तुम्हाला एका विशिष्ट प्रकारचं पद, एका विशिष्ट प्रकारची अचिव्हमेंट लगेच मिळते. म्हणजे तुम्ही लगेच काहीच नव्हतं आणि दुसऱ्या दिवशी डेप्युटी डिरेक्टर झाला, DYSP झाला, IAS झाला, IPS झाला, सगळा बदल होतो. परंतु त्याच वेळेला हे महत्त्वाचं आहे, तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की ही नोकरी एका विशिष्ट पर्पजमुळे आपल्याला मिळालेली आहे. आणि तो पर्पज आहे तो सरकारी म्हणजे सरकार, गव्हर्नमेंट, आपलं गव्हर्नमेंट हे वेलफेअर स्टेट आहे, तर त्याच्याकरता आपण ही नोकरी स्वीकारलेली आहे. म्हणजे एक वाक्य बोललं जातं ब्युरोक्रॅट्सच्या बाबतीत, ते म्हणजे ही जॉईन टू डू गुड अँड ही स्टेड ऑन टू डू वेल. तर तसं काही व्हायला नको. म्हणजे महत्त्वाचं आहे की आपण ज्या कामाकरता आहोत ते काम महत्त्वाचं आहे आणि ते त्या शेवटीच्या जनतेला कारण बऱ्याच वेळा तुम्हाला असं जाणवेल कुठल्याही सरकारी नोकरीत असताना की जे समाजातल्या वरच्या स्तराचे आहेत त्यांची कामं आपोआप होतात. मग ती थ्रू नेट असतील, थ्रू विविध पॉलिटिकल इन्फ्लुएन्स असतील. परंतु जे खऱ्या अर्थाने डाऊन रोडन आहे, जो खऱ्या अर्थाने ग्रासलेला आहे, त्याच्या कामाला नेहमी उशीर लागतो. आणि तिथे जर तो ऑफिसर काम करणारा जर चांगला असेल तर ते आपोआप लवकर होतं. आणि त्याच्यातनं त्याची शेवटी ह्या स्टेटबद्दलची कुठल्या पार्टीचं गव्हर्नमेंट नाही, एक स्टेट, शेवटी स्टेट म्हणजे भारत, त्याच्याबद्दलची आत्मीयता वाढते आणि नॅशनलिझम ह्याच्यातनंच बिल्ड होतो. तर त्याच्यामुळे हे तुमचं शेवटी महत्त्वाचं काम आहे की तुम्ही या देशाचे एक रिप्रेझेंटेटिव्ह आहात. आणि ते सरकार, ते कटिंग एज म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनची कटिंग एज तुम्ही डायरेक्ट म्हणजे बऱ्याचशा ज्या आपल्या नोकऱ्या MPSCतनं होणाऱ्या आहेत, म्हणजे DYSP असेल, डेप्युटी कलेक्टर असेल, तहसीलदार असेल, सगळ्या नोकऱ्यांमध्ये तुम्ही ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये डायरेक्ट त्या जे लोक आहेत, जनता आहे, त्याच्या दाराशी असतात. आणि त्यामुळे तुम्ही डिलिव्हरी करणारे असता. वर पॉलिसी मेकिंगला वेगळी लोक असतील, ती दिशा ठरवणारी वेगळी असतील, पण जेव्हा इम्प्लिमेंटेशनचं काम येतं तेव्हा ते माझं किंवा आपलं आहे, जे सिलेक्ट झालेत त्यांचं. आणि मग त्यांची ही जबाबदारी आहे की शेवटी कितीही तुम्ही प्लॅनिंग केलं तर एक्झिक्युशन, इम्प्लिमेंटेशन जर व्यवस्थित झालं नाही तर त्या सगळ्या योजनेचा बोजवारा होतो. आणि त्यामुळे ती एक महत्त्वाची जबाबदारी इम्प्लिमेंटेशनची ही मला वाटतं त्यांची. आणि त्याच्या दृष्टीने मग आपोआप ट्रान्सपरन्सी, प्रामाणिकपणा या सगळ्या गोष्टी आहेत. दुसरं एक महत्त्वाचं आहे ते म्हणजे आता जाणवेल ते एक शेवटी ब्युरोक्रेसी ही स्टेटस कॉइस्ट असते. स्टेटस कॉइस्ट म्हणजे जी आहे ती परिस्थिती बदलू नये
याच्याकरता, कारण ती सरकारचंही रिप्रेझेंटेटिव्ह असते. पण त्याच वेळेला समाजात त्याच्या आकांक्षा, त्याच्या याच्यात काही बदल होत असतात आणि हे बदल आणि स्टेटस को याचा मिलाप घेऊन तुम्हाला काम करायला लागतं. म्हणजे केवळ दरवेळची रूढी आहे तीच तशीच आहे असं न ठरवता त्याच वेळेला तुम्हाला हे लक्षात द्यायला लागतं की काही बदल होत आहेत. ते बदल कदाचित कायद्यात लवकर येणार नाहीत, समाजाच्या मानसिकतेत येणार नाहीत, परंतु त्याच वेळेला ती तुमची जबाबदारी आहे की ते काही प्रमाणात पॉझिटिव्हली इम्प्लिमेंट होतील आणि त्याच्यातनं परत एक समाज पण असं तयार होईल आणि ज्याच्यातनं पुढे पॉझिटिव्ह असा चेंज होईल. त्यामुळे मला वाटतं आपण हे त्या चेंजचे द्योतक सुद्धा आहोत आणि त्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, त्यांनी काम करायला पाहिजे. आणि तिसरं महत्त्वाचं आहे जे शेवटचं मी सांगतो ते म्हणजे एकदा नोकरी लागली काय होतं की जेव्हा MPSC आपण तयारी करत असतो किंवा कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असतो तेव्हा बऱ्यापैकी अभ्यास करतो, नॉलेज घेतो, वेगवेगळं वाचतो, डिस्कशन करतो. पण एकदा आपल्याला जॉब लागला तो की मग आपण आपली ग्रोथ थांबवतो. म्हणजे आता झालं का नोकरी लागली, आता काय वाचायचं, आता काय बोलायचं, आपल्या नोकरी पाट्या टाकायच्या. तर तसं न होता थोडंसं ती ग्रोथ आहे जी आपली ती मानसिक ग्रोथ मिळत, म्हणजे वाचन आहे, अनुभव आहेत. कारण शेवटी एक आहे महत्त्वाचं की जेव्हा आता एक जॉब तुम्ही स्वीकारला, तर मला जर तुम्ही म्हटलं कुठलाही एखादा अनुभव विचारला तर मी माझ्या पॉलिसी याच्यातनंच सांगेन, कारण दुसरा कुठला गेले 15 वर्ष मी काय काम केलं नाही. पण तरी पण हे महत्त्वाचं आहे की कुठल्याही याच्यातला असेल तरी एक वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन थोडंसं आपलं जे हॉरायझन आहे ते ब्रॉड म्हणजे मोठं करायला पाहिजे आपलं परिक्षेत्र. आणि त्याच्यातनंच पुढे आपोआप तुमच्या कामात सुद्धा एक प्रकारची हे निर्माण होतं, एक प्रकारचा वेगळेपणा निर्माण होतो. या काही गोष्टी मी त्यांना सांगेन. आणि आता एक महत्त्वाचं आहे की मी जेव्हा MPSC UPSC देत होतो तेव्हा या प्रकारचा प्रोफेशनल अकॅडमी मला वाटतं नव्हती. म्हणजे युनिकसारखी प्रोफेशनल अकॅडमी जी खऱ्या अर्थाने ती कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तुम्हाला उलगडून सांगेल. आता मी बघितलं हे जे महाराष्ट्र 2016 आहे त्याचा दर्जा आहे, तशा प्रकारची दर्जेदार अशी काही दुर्दैवाने आमच्याकडे काही उपलब्ध नव्हतं. आता बरंच बदल झाला आहे, एक प्रकारचं चांगलं ट्रेनिंग, प्रोफेशनल ट्रेनिंग, कारण ती शेवटी एक्झाम आहे. जे आपण समोर बसलात माझ्या जे पुढे देणारा ज्यांची इच्छा असेल, काही सेमी यशस्वी झाले असेल, काहींचा 1 मार्काने गेला असेल, काही इंटरव्ह्यूला पोचले असतील, काहींची इच्छा असेल, तर त्याच्यात सर्वात महत्त्वाचं आहे की हे एक चांगलं तुम्हाला मिळालेलं आहे की एक प्रकारचं व्यावसायिक आणि प्रोफेशनल दृष्टिकोनातून असं बघणारा एक चांगली अकॅडमी आहे जी युनिक अकॅडमी आहे. कारण तिचा प्रवास मला माहिती आहे, मी त्याच्याशी संलग्न आहे. तर तशी एक मिळालेली आहे आणि त्याच्यातनं काय होतं की आपोआप एक्झाममध्ये म्हणून कॉम्पिटिशनसुद्धा वाढलेली आहे आणि त्याच वेळेला तुम्हाला मिळणारे म्हणजे जे दर्जा आहे तोही चांगला आहे. आमच्या वेळेला तसं दुर्दैवाने नव्हतं. कुठलं तरी मॅगझिन असायचं, काहीतरी असायचं, फार कमी प्रमाणात प्रोफेशनल लेवलला ट्रेनिंग देणारे होते. इंटरव्ह्यूला तर नव्हतंच. आता मला सांगण्यात आलं की इंटरव्ह्यूची तयारीमध्ये सुद्धा पॅनल, त्यांची विचारायची पद्धत, त्यांचं विचारायचं वेगवेगळी काय विचारतात, आधीचे प्रश्न, याचा बराच उहापोह झाला. आमच्या वेळेला दुर्दैवाने तसं नव्हतं, परंतु आता याचा चांगला फायदा आपण घेऊ शकता आणि ज्याला जे करायचं आहे ते करू शकता. पुन्हा एकदा यशस्वी विद्यार्थी जे आहेत त्यांचे मी अभिनंदन करतो आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी युनिक अकॅडमी आणि त्याच्या संचालक आणि सर्व आयोजक यांचे आभार मानतो. आणि माझ्या समोर जे बसलेत त्यांना मी पुढच्या याच्याकरता शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.